वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मारुततुल्यवेगं जितेन्द्र बुद्धिमता वरिष्ठं वातायमानयुध्यमुख्यं श्रीरामदूत शरणं प्रपद्ये। योगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातृन्मुनीन्द्रे समागततिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग। घरामध्ये छोटं मोठं कार्य करायचं म्हटलं मायबाप, घरामध्ये छोटं मोठं कार्य करायचं म्हटलं तर आदिमान त्या गणरायाला द्यायचं असतं. म्हणून भारुडाला सुरुवात करण्याच्या आधी त्या गणरायाला मी साष्टांग दंडवत घालते मायबाप. आणि असं गाव नाही त्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही, अशा त्या हनुमंतरायाला सुद्धा मी साष्टांग दंडवत घालते. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या या वारकरी संप्रदायाचे दैवत म्हणून ओळखला जाणारे माझे पांडुरंग परमात्मा यांच्या समोर मी नतमस्तक होते मायबाप. आणि आपल्या या सोमरूपी पत्रात सजवणारे असे माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या सोमरूपी मार्फत हा आजचा आपल्या गावामध्ये भारुडाचा कार्यक्रम ठेवलाय मायबाप. आणि तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज, गाडगे बाबा, जिजामाता यांना सुद्धा मी दंडवत घालते मायबाप आणि माझ्या भारूड रूपेला सुरुवात करते. लक्षात असो. अहो भारूड म्हणजे नेमकं तरी काय? भारूड म्हणजे नेमकं तरी काय? बहुरूपीचं दर्शन करून देणारा भारूड असते मायबाप. लक्षात ठेवा. ऐकलं तर भारूड आहे, नाही तर जीवाला लागलेला भेंडा आहे मायबाप. लक्षात ठेवा. अरे असं सोंग कशासाठी घ्यावं लागलं? असं सोंग कशासाठी घ्यावं लागलं? जेणेकरून हा समाज एकत्र आला पाहिजे, या समाजामध्ये काहीतरी बोध निर्माण झाला पाहिजे, या छोट्या छोट्या बालकांवर काहीतरी संस्कार पडले पाहिजे. त्याच्यासाठी नातांचं भारूड आहे मायबाप. लक्षात ठेवा. अरे साडी आणि लुगडं घातलं म्हणजे भारूड होत नाही. साडी आणि लुगडं घातलं म्हणजे भारूड होत नाही. लक्षात ठेवा मायबाप. अरे हा पैचा समाज आपला तमाशाकडे वळाला होता. या तरुण भावांना, या म्हाताऱ्या लोकांना तमाशाचं वेड लागलं होतं मावशी. त्या तमाशातला समाज या भारुडात, या कीर्तनात, या भागवतात माझ्या नातांनी आणून बसवला. महाराज नातांसाठी जोरात टाळ्या. काय करता हो? पाहिलं ते म्हातारा कसं पाहून राहिलं. 2 वेळा चष्मा काढू पुसला मावशी. काय करते बाई, ह्या म्हाताऱ्याने बाया दिसल्या का चकचक पाहिजे. हो काय करता बाई. किशोर काकाजी, म्हणणंच होतं, पहिच्या लोकांचं म्हणणंच होतं, धोत्रात कमावलं, लुगड्यात कमावलं. काय करता बाई. माहित पाहिलं कसा पाहून राहिला. काकाजी धक्का मारा, धक्का. हो बाजी पाहू नकाजी, बाईचं भूमिपूजन झालाय. हो पाहिलं बाई ते पोट्टे कसे पाहून राहिले. हो चकचक. ए पोरवा, मला काही सरकारी खंबा समजून राहिले का? हो कोणी जावर वायर टाकून द्यावं. काय करता बाई. हो म्हणून महाराज, माझं लग्न मागच्या वर्षी तुमच्याच गावात झालतं ना? झालतं की नाही? माझं लग्न मागच्या वर्षी तुमच्याच गावात झालतं. कोण आलं त्या लग्नाला? हातावर करा बरं. करा. पुरुष मंडळी कोण आलतं हा लग्नाला? हातावर करा. सर्वांनी करा. कोण आलतं? ए पोट्टेला, तुम्ही भाचेच होते रे. पोट्टे बाई, पोट्टे बरेच आहे. बरं होते म्हणत असेल, तीराबरोबर गुळाची यात्रा होते. तुम्ही भाचेच होते रे. कोण आलतं लग्नाला? हातावर करा. एवढे चालते का? मग बाकीचे का गिळाले आले होते का? काही करता बाई. माझं लग्न मागच्या वर्षी तुमच्याच गावात झालं होतं. पण काय करता मावशी, काय करता? आपल्या गावात असा सुंदर भव्य दिव्य असा कार्यक्रम चालला. गेल्या 2 दिवसापासून हा आपण कार्यक्रम करतो महाराज. आज या कार्यक्रमाला 22 वर्ष झाली. या 22 वर्षापासून आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मोठ्या थाटामाटात पुण्यतिथी करतो मायबाप. म्हणून मला सुद्धा असं वाटलं आपण आपल्या गावी जावं आणि या कार्यक्रमाचा, या महाप्रसादाचा आस्वाद घ्यावं. म्हणून मी सुद्धा माझ्या गावात आली. बाई घराच्या बाहेर जाताना एकटी जाते का? जाते का? तिचा मोबाईल सोबत घेऊन जाते ना? पाय हो बाई, ते पोट्ट त्याला धक्का मारून सांगून राहिलं, माय मावशी सारखी दिसते म्हणते. त्या मावशी सारखी दिसतो का रे वटाण्या? हो म्हणजे बापाची शेटिंग लावतं का इथं? काय करता बाई. माझं लग्न तुमच्याच गावात झालं. मी सुद्धा नवऱ्याला घेऊन आली बाई. ए पोरवा, बापू दिसले का रे? मावशी जवाई दिसले का? जवाई. नवरा घरी आल्याशिवाय मी जेवत नाही बाई. मी लय प्रतिवता आहे जी, लयच प्रतिवता आहे. नवरा घरी आल्याशिवाय मी जेवत नाही. आणि गल्लीतून जर समोसेवाला गेला ना तर 100चे खाल्याशिवाय राहत नाही. ए पोरवा, बापू दिसले का रे?
आधी माय कोण व्हायची तू हा? ए पोरगा कळा तरी बाहेर आधी माय कोण हा? आधी, 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 पाहुणे मावशी पाहुणे माय घरचा मेट्यानो लेकरी भेटील लेकरं नको मारला काजी अहो लेकरं भेटील लेकरं भेटील लेकरं फोटो काढला त्याचा हात काढलं त्याला बाहेर आधी मग पाहुणे मावशी पाहुणे माया घरचा मेट्यानो त्याला कुल्फी द्या अरे मूर्त्या उभे बाय असाच करते मावशी असाच करते कोण्या कार्याला जाऊ देत नाही कोण्या भागवताला जाऊ देत नाही कोण्या कीर्तनाला जाऊ देत नाही काय पाहून राहिली म्हातारे तू सोतीला लग्न जुळवाले मोठा साजरा माया नाच आहे म्हणे हा तुला लहान भोक्या पाहून नवऱ्या लहान मुलं देवा शोधून आली काय बाई हेच नाही समजून राहिले याचं गाणं का याचा पॅन्टात पाया आहे का पायात पॅन्ट आहे अरे त्याला भरपूर ठेवली आणि नाचायला लावतो अरे मुलग्या आपल्या गावात सुंदर महाप्रसाद झाला या महाप्रसादामध्ये जेवण करायचं तू कुठे गेला होता गोंड मारले नाली फोड होत पाहिला दुसरं इकडं करते कर माझ्या संग लग्न काय करता मावशी काय करता माय बाप माझ्याच नशीब होता काय माझ्याच नशीब होता काय मावशी लेकरं भेटील लेकरं लखला मारला का जी इकडे टावर खाली आहे टावर खाली हे साऊंड वाले भाऊ भाई शेटिंग लावून देतात लावा त्याची शटिंग वायर घाला त्याच्या
आवाज येते. काय करा मायबाप, लक्षात असू द्या, लक्षात असू द्या मायबाप. विनोदाचा भाग अलग सोडा मायबाप, लक्षात असू द्या. अरे असं सोंग कशासाठी घ्यावं लागलं मायबाप? या भारूड आपल्याला सतर्क सावध करतात. भारूड आपल्याला सतर्क सावध करतात मायबाप, लक्षात असू द्या. आज माझा जसा जीव तळमत आहे ना मायबाप, आज जसा माझा जीव तळमत आहे ना, तुमच्या लेकी बाईचा जीव तळमत. असं वाटते ना मावशी, एका बुकी त्याचा कांदाच फोडा. पानं कसा दिसते, अमिताभ बच्चन. पाहायला आला होता ना मावशी, ते आजी घेऊन आली होती. पाहिलं कशी पाहून राहिली आता. हो, केला माझ्या जिंदगाडीचा सत्यानाश. असा पाहून दिला हा रानबोक्या माझ्या उरावर बसला. काय करा मायबाप, काय करा मायबाप, लक्षात असू द्या. भारूड आपल्याला सतर्क सावध करतात. आज माझा जसा जीव तळमळत आहे ना मायबाप, आज जसा माझा जीव तळमळत आहे ना, तसा तुमच्या लेकी बाईचा जीव तळमळू देऊ नका मायबाप, लक्षात असू द्या. काय करता हो? अरे मी एकुलती एक होती, मी माझ्या मायबापाला एकुलती एक होती. माझ्या मायबापाने यांच्या बापाच्या धनासोबत, यांच्या बापाच्या प्रॉपर्टी सोबत आणि यांच्या बापाच्या इस्टेटी सोबत माझं लग्न लावून दिलं. आज माझ्या जीवाचं वाटोळं झालं. आज जसा माझा जीव तळमळत आहे ना, तसा तुमच्या लेकीबाईचा जीव तळमळू देऊ नका मायबाप, लक्षात असू द्या. आज जर मला एखाद्या वार करायला, एखाद्या माळ करायला दिलं असतं, तर आज मी त्याच्या घरी सुखानं संसार करत असते. काय करता? ज्या मायबापाने आपल्या मुलीला वार करायला दिलं ना मायबाप, त्या मुली आपल्या घरी सुखानं संसार करत आहेत. आणि ज्यांनी मुलाच्या बापाच्या संपत्ती सोबत लग्न लावून दिलं ना आपल्या मुलीचं, आज त्यांच्या मुली माझ्यासारख्या घरी येऊन ढसाढसा रडत आहे मायबाप, लक्षात असू द्या. काय करता? मी वय म्हणून याचा संसार करायला तयार आहे. मी वय म्हणून याचा संसार करायला तयार आहे. दुसरी जर असती ना मावशी, तर कैची निघून गेली असते. तरी मुर्जाने लाज वाटत नाही. नुसतं सकाळपासून दारू पेते, सकाळपासून दारू पेते. कशी तरी मी याच्या घरी राहू. काय करता? अरे लाडाची लेक होती, संतांची एक होती मायबाप. लाडाची लेक आणि संतांची एक होती, म्हणून मी यांचा संसार करत आहे मायबाप. मी नाही सांगत, माझे साधू संत सांगतात महाराज, बांधल्या कुंठीसी वेणूचे चरणे आणि दिल्या घरी मुलीची. जसं की त्या खुट्याला बांधलं, त्या खुट्याचा चारा खाणं त्या गाईचं काम असतं, तशावानी ज्या मुलाला दिलं त्या लेकाचा संसार करणं त्या लेकीचं काम असतं मायबाप, लक्षात ठेवा. भारूड याच्यासाठीच असतो, आपल्याला सतर्क सावध करण्यासाठी असतं. आपण काय करतो? अरे ज्यावेळेस तुमच्या मुलीला मुलगा पाहायला येतो ना माझ्या मायांनो, ज्यावेळेस तुमच्या मुलीला मुलगा पाहायला येतो ना, मुलगा वारकरी पहा, मुलगा माळकरी पहा, मुलगा एकादशीचं व्रत करणारा पहा, त्या पंढरीची वारी करणारा पहा. आणि तशा मुलासोबत आपल्या मुलीचं लग्न लावून द्या मायबाप. धनासोबत लग्न लावून दिलं, आज माझ्या संसाराचं वाटोळं झालं मायबाप. काय करता? आज माझ्या नशिबी हा भेटला. काय करते? पहिले ते पोरगा आलं होतं पाहिलं म्हणून, पाहिलं कसं पाहिजे, लपू लपू पाहून राहिलं. पहिले तेच पाहायला आले होतं. नाही जी किशोर काकाजी, तुम्ही घेऊन आलते निरोप त्या पोराचा? हो, आता पस्तावत असन बाई देवाला. हो म्हणत असन, पहिले केली असती तर बरं झालं म्हणत असन. पाहिलं कसं पाहिजे हो. हा पा मा रानबोक्या एवढा आवडला घर नाही मावशी.
कशी तरी मी याच्या घरी राहू. राहायला सुद्धा घर नाही. आता मार्गशीर्ष महिना निघून गेला ना. उभे व्हा उभे. इथं बसासाठी नाही आलो. काऊन तुझी चार्जिंग उतरली का? टावर खाली रेल धरते ते राहायला सुद्धा घर नाही मावशी याच्या घरी. मी वय म्हणून राहत आहे. राहायला सुद्धा घर नाही. आता मार्गशीर्ष महिना निघून गेला ना. तुम्ही घरोघरी लक्ष्मीची पूजा मांडली ना. मला सुद्धा वाटलं बाई घरी लक्ष्मीची पूजा मांडाव. मला सुद्धा वाटलं घरी लक्ष्मीची पूजा मांडाव. पण राहायलाच घर नाही तर लक्ष्मीची पूजा काय याच्या बोंबलीवर मांडू? हा बोलून राहिली तू. हो मोठा हिताचा हिवाना कणकीचा दिवा. हो. पाले दिसते मावशी होता. पाले दिसते. याच्या वालावर नका जाऊ. मोठा वारा पोकर वासा आणि वारा जाय भसा. पाले कसा काय करते. राहायला सुद्धा घर नाही माय. आत्या बाई चालल्या काजी. हो सासू मायवाली. मामाजीचा फोन आला का? हो का बोलून घ्या. त्या आता उद्या आहे का बाई पहिल्या नवऱ्याच्या बहिणी वयची बसू द्या काही. पहिल्या नवऱ्याच्या बहिणी वय आम्ही एकाच वर्गात होतो. काय करता बाई राहायला सुद्धा घर नाही माय बाप. कशी तरी मी याच्या घरी राहू माय बाप. मोडकं घर आहे तुटकं छप्पर आहे आणि देवाला देवघर नाही माय बाप. याच्या पुढे सुद्धा नात्राय सांगतात माय बाप. मी काय म्हणते ओ बंटीचे पप्पा. सामोर या. मी काय म्हणते आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? 20 वर्ष झाले. अहो आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले. असं वाटलं बाई जसं काही मुक्का घेते खरं. अहो मी काय म्हणते आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? 1 वर्ष झालं ना. मुर्द्याने लग्नाला किती वर्ष झाले हे सुद्धा माहित नाही. लोकांच्या नवऱ्याले आपल्या बायकोचे वाढदिवस माहित राहते ना मावशी. आम्ही हो म्हणते बाई रोजचेच केक कापते का? आता तुमच्या गावात रोजचेच केक कापते का? काय करा मावशी. लोकांचे नवरे लोकांच्या बायकोने काय 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 घेत नाही. आजपर्यंत तुम्ही मला काय घेतलं? एवढी तुला लग्न करून आणली तुला तुला अहो लोक
लोकांच्या नवऱ्याला पाहिलं, लोकांचे नवरे लोकांच्या बायकोने काय 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 घेऊन देत नाही. आजपर्यंत तुम्ही मला काय घेऊन दिलं? काय करू का मावशी? हे मुर्द्याच्या घरी आता रड. किशोर काकाची रड येत नाही, पण तुका लावलं नाही. काय करा तरी मुर्द्याला लाज वाटत नाही. राहायला सुद्धा घर नाही, खायला सुद्धा काही नाही याच्या घरी. तुम्ही म्हणाल बाई आली ताईची नुसतं नवऱ्याच्या नावाचं सांगते, नवऱ्याच्या नावाचं सांगते. तुले काही काही लेकरू बाळ आहे का नाही हो? मले रान बोके आहे. ए बाबू ये रे, ये ना, ये पटकन, ये ना, ये ना रे, ये बाई ये पटकन, ये बाबू ये पटकन, ये हो टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ओ मारे ओ मारे मोठं साजरा आई म्हणते व. आई बाबा दारू पिते. हा? आई बाबा दारू पिते. ओ मारे बाबा दारू पिते रे. बरंच भेटलं बाई, बिन पावसाचं बिन नवसाचंच आहे. याचा चांगलाच कंदील पेटून आहे वाटते. फुल चार्जिंग आहे. त्या टँकवाला आहे का रे? वाचकायचा येऊन राहिला रे. काय करता मावशी? देवाने आम्हाला सोन्यासारखं लेकरू दिलं. देवाने सोन्यासारखं लेकरू दिलं. कोणाला होत नाही, कोणाला होत नाही, पण आम्हाला झालं. पाहिला कसा पाहिजे चकचक चकचक पाहून राहिला. लाज नाही वाटत? जाऊ दे, लोकांमध्ये बायको सांगून राहिली तर. हो तुला बापाने घ्यायचं नाही. हा हा त्यासाठी ह्यो बाप नाही, मी दुसरा करी पण करी. तुला बापाने घ्यायचं नाही. हो. लहान मुलं खोटे बोलते का? तुम्ही म्हणाल बाई आली ताईची नुसतं नवऱ्याच्या नावाचं सांगते, नवऱ्याच्या हे पकडलं नाही. तुम्ही म्हणाल बाई आली ताईची नुसतं नवऱ्याच्या नावाचं सांगते, नवऱ्याच्या नावाचं सांगते. मी खोटी बोलत नाही बाई. मी जर खोटी बोलत असेल तर माझे लेकरू खोटं बोलत नाही. बापू या वर्षी आपल्या गावामध्ये खूप सारा पाऊस पडला. या वर्षी आपल्या गावामध्ये खूप सारा पाऊस पडला. बंद पाणी आपल्या घरात गेलं का नाही रे होमन रे? हो. जोराने होमन. हो. बंद पाणी आमच्या घरात गेलं बाई, तरी मुर्द्याला लाज वाटत नाही. राहायला घर नाहीये. 8 दिवस झाले ग्रामपंचायत मध्ये राहिली मावशी लेकराने घेऊन एवढीशा. काय करत लोकांचे पोरं मावशी मोठ्या मोठ्या लाईटामध्ये अभ्यास करते आणि माय लेकरू ग्रामपंचायतच्या लाईटाखाली अभ्यास करते. करते का नाही रे? तुला आज आता रात्रभर होच म्हणायचं नाही, म्हणायचंच नाही. लोकांच्या पोराने मावशी कपाट भरू 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 कपडे आहे. माझ्या पोराने चड्डी सुद्धा नाही आहे का रे? नाही बा. बापाने भीते का रे? तुम्ही म्हणाल बाई की असं दिसत नाही, हे कोणाच्या वादावर गेले? हे बापाच्या वादावर गेले. काय करता मावशी? काय करता? 8 दिवस झाले लेकरू जीवन नाही राहिलं. नावला सोकून गेलं. 8 दिवस झाले मावशी लेकरू जीवन नाही राहिलं. नावला सोकून 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 गेलं जी. लेकराने मास नाही राहिलं. नावला हाडं दिसते लेकराचे, तरी मुर्द्याला लाज वाटत नाही. इकडून आलं का मावशी ढाढा ढाढा करते, तिकडून आलं का परपर परपर करते. हागवणीनं नावना लोट करून गेलं बाई.
तुका बापासारखं आहे काही माईच्या तर वारावर उतर काय करता 8 दिवस झाले नुसतं लेकरून पतली संडास करून राहिला झोपून गेलं चट्ट्या धू घाई शिवून गेली बाई तरी मुद्द्याने लाज वाटत नाही कसा चकचक पाहून राहिला काय करता म्हणून मावशी म्हणून सुद्धा सांगते सोंदळ्याची भाकर आहे आंबाडीची भाजी आहे त्यावर तेलाची धार नाही मायबाप त्याच्या पुढे सुद्धा नाचराय सांगतात महाराज बाई लेकरून बापाच्या याच्या पायी चाललं गेलं तुले काऊन रे भेला का रे बापाले हा हो अशी माय भेटल का तुले काय करता बाई आला सुद्धा काही नाही मावशी लक्षात असू द्या रे लक्षात असू द्या मायबाप नुसतं विनोदाचा भाग सोडा मायबाप विनोदाचा भाग सोडावं अरे माझ्या तरुण भावांना तुम्हाला सुद्धा सांगणार तुम्हाला सुद्धा सांगणार इथे बसून असलेल्या म्हाताऱ्या मायबापाच्या डोळ्यात अश्रूचा धारा आहे इथे बसून असलेल्या मायबापाच्या डोळ्यामध्ये अश्रूचा धारा आहे या म्हाताऱ्या मायबापाला असं वाटतं आपण मुलाच्या खांद्यावर जावं इथे बसून असलेल्या म्हाताऱ्या मायबापाला असं वाटतं आपण मुलाच्या खांद्यावर जावं पण या दारूमुळं मुलगा बापाच्या खांद्यावर जात आहे ही आजची परिस्थिती आहे मायबाप ही आजची परिस्थिती आहे लक्षात ठेवा भावांनी लक्षात ठेवावी कशामुळं या दारूच्या व्यसनामुळे रे दादा अरे या दारूचं व्यसन करून काही फायदा नाही माझ्या भावा लक्षात ठेवा रे अरे मी नाही सांगत माझे साधू संत सांगतात महाराज क्या किया रे तूने जीवन जमा लिया क्या किया रे पाना था उसको पाना था उसको वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात रे भावांनो क्या किया तूने जीवन गमा दिया म्हणून सांगतात महाराज अरे दादा क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि लक्षात ठेवा रे भावांनो
काही गावाला गेलं ना मावशी, काही गावाला गेलं ना, त्या गावाला गेल्यावर ज्या घरी आमचा राहण्याचा योग येते ना, त्या घरी जर आपण गेलो तर त्या घरी त्या दारामध्ये त्या तरुण पोरांचा फोटो अटकवला दिसते. आपण म्हणाव त्या मावशीला, मावशी काय झालं होतं भावाला, एवढ्या कमी वयामध्ये भाऊ गेलेला दिसतो. त्या मावशीनं सांगावं, महाराज माझ्या मुलाच्या मित्राचा बर्थडे होता, माझ्या मुलाच्या मित्राच्या बर्थडे साठी माझा मुलगा दारू पिऊन गेला आणि त्या बर्थडे पार्टीमध्ये खूप सारी दारू पिऊन घेतली आणि वाटेने येता येता मध्येच त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो जाग्यावरच ठार झाला. महाराज त्या माईला काय वाटायचं रे दादा, काय वाटायचं? अरे हाडाचं मणी रक्ताचं पाणी करून आपल्याला लहानाचं मोठं करते रे भावांनो. अरे भगवंतानी आपल्याला सुंदर असा मनुष्य देह दिला रे, कशासाठी दिला महाराज? अरे देव दिला देह, एवढा सुंदर आपल्याला मनुष्य देह दिला महाराज. या मनुष्य देहाला आपण या दारूनं सजवण्यापेक्षा या भगवंताच्या भक्तीनं सजवारे माझ्या भावांना लक्षात असू. काय करता? तुम्हाला दारुड्याची गोष्ट सांगतो. आता दारूचा विषय निघला म्हणून तुम्हाला बेवड्याची गोष्ट सांगतो. बेवड्याची एका गावाला मला कार्यक्रमला जायचं होतं. एका गावाला मला कार्यक्रमला जायचं होतं. बसचा प्रवास होता बायबा. प्रत्येक सीट एवढी गर्दी होती त्या बसमध्ये. प्रत्येक सीटवर तिघ बसले होते. प्रत्येक सीटवर तिघ. बेवडा समजते ना तुम्हाला? बेवडा, हा बेवडा. तो बेवडा प्रत्येक सीटवर तिघ बसले होते. एका सीटवर तो बेवडा बसून होता. मी म्हटलं सरका, म्हटलं बसू द्या, म्हटलं बसू दिलं त्या बेवड्यानं. मला काय म्हणते लागला तो मला प्रश्न विचारायला. हो त्याचा प्रश्न पहा, त्या बेवड्याचा प्रश्न पहा. लागला तो मला प्रश्न विचारा. मला म्हणते तुम्ही महाराज आहे का? मी म्हटलं महाराजच आहे काय, तुला पोत्रात दिसतो का? म्हटलं महाराजच आहे. म्हटलं हो. पाहूया त्या बेवड्याचा प्रश्न. हो महाराज म्हणे तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं विचार. महाराज म्हणे तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं विचार. आम्ही सांगासाठी सजतो. म्हटलं बेवड्याच्या मागे लागायला परवडते का? नाही महाराज. म्हणून लागला तो मला प्रश्न विचारायला. महाराज म्हणे शंकरजी कुठे असते म्हणे. मी म्हटलं शंकरजी नंदीवर असते. नंदी कुठे असते म्हणे. मी म्हटलं नंदी पर्वतावर असते. पर्वत कुठे असते म्हणे. मी म्हणलं पर्वत त्या बापाच्या बोंबलीवर असते. म्हणलं सकाळी उतरल्यावर जाऊन पाहिजे. म्हणलं त्या बापाच्या बोंबलीवर पर्वत ठेवून आहे. हो असंही करून महाराज अर्धा तास निघून गेला. त्याचा बी डोळा लागला आणि माझा बी डोळा लागला. त्याचा बी डोळा लागला आणि माझा बी डोळा लागला. त्या मुडद्यानं काय केलं, त्याची मांडी सोडून दिली आणि माईस मांडी खाजवायला लागला. अशी दारुड्याची अवस्था असते रे. दारूवाल्याला किंमत नसते माझ्या भावांनो, लक्षात ठेवा. म्हणून नोका दारूचं व्यसन करू रे, नोका दारूचं व्यसन करू. म्हणून महाराज पाहणं कसा पाहिजे मागचा वांग्या. नाही भरताच्याही कामाचा नाही भाजीच्याही कामाचा. मावशी खायला सुद्धा काही नाही मावशी. याच्या घरी खायला सुद्धा काही नाही. हो काय करता मावशी, याच्या घरी राहू राहू झोप लागत नाही. भूक लागून बसू जसं पोटाला भूक लागून जाते, पण खायला सुद्धा काही भेटत नाही मुडद्याच्या घरी. याच्या घरी आली ना मावशी, कैची अशी बारीक बारीक झाली जी झाली ना किशोर काकाजी. हा हो किशोर काकाजी मला लहानपणी मलाच कढीवर घेऊन हिंडी. मी त्याच्याच कढीवर लायण्याची मोठी झाली. आणि आमचे देवतळे काकाजी कुठे गेले बाई? काकाजी तुम्ही पाहत होते ना मला लहानपणी. मी त्यानंच मला कढीवर वागवलं. लग्नाच्या आधी मावशी हो याच्या घरी आली ना मावशी, तशी बारीक बारीक काळी काळी झाली जी. काय करता खायला भेटत नाही याच्या घरी. त्या दिवशी देवतळे काकाजीनं मला वरोरायला नेलं वजन मोजायला. देतो ना काकाजी आपण वजन मोजायला गेलो होतो. काकाजी घेऊन गेले होते बाई सोबत. फक्त वजन किती भरलं माहित आहे का? हा फक्त 17 किलो भरलं. 17 किलो. एवढी बारीक बारीक झाली नाव ना, काळी काळी सारखी झाली बाई. हा पाना कसा दिसते जसा काही गोळाचा गणपती.
हो का? काय करता हो मायबापाच्या घरी होती ना मावशी लग्नाच्या आधी मायबापाच्या घरी होती ना हो ते घराच्या बाहेर जर निघाली ना मावशी हे जवान पोट्टे काय म्हणायचे घराच्या बाहेर जर निघाली ना हे जवान पोट्टे म्हणायचे मोरामच बाहेर निघाली एवढी जाडी होती आणि याच्या घरी आली तर नावना काळी झाली मावशी नावना काळी झाली म्हणून सोंदळ्याची भाकर आहे आंबाडीची भाजी आहे त्यावर तेलाची धार नाही माय बाप याच्या पुढे सुद्धा माझ्या नातराय सांगतात महाराज नको ग बाई तिला नवरा नको ग बाई नको ग बाई नको ग बाई नको ग बाई नवरा नको ग बाई नको ग बाई नको ग बाई करता महाराज हो मी काय म्हणते हो बंटीचे पप्पा इकडे या समोर या मी काय म्हणते तुम्हाला जवायच्या तोंड चौकान ऐकायचं आहे ना उकाचा ऐकायचं तुम्हाला जवायचं तोंड चौकान ऐकायचं आहे ना मी काय म्हणते माझ्या माहेरचे लोक म्हणते जवायच्या तोंड चौकान ऐकायचं आहे म्हणते उकाना घ्या जवायच्या जातीनं लाजाव नाही घ्या उकाना घ्या हो जवायच्या जातीनं लाजाव का उकाना घ्या हो जवायला उकाना घ्या उकाना घ्या मी घेऊ गो हा तू नाही तर का गावातले लोक घेईन का नवरा गेला बायको घेते हा म्हणजे तू काय फक्त लग्न करायला झालता का हा घ्या उकाना घ्या उकाना घ्या जवायच्या जातीनं लाजाव नाही घ्या सांडसाच्या पायरीवर डबा ठेवले वागून सांडसाच्या पायरीवर डबा ठेवले वागून मा बायकोचं नाव घेतो एक हे टुकटा कोण काय का असे ना नाही माझ्या नवऱ्याला नाव घेतलं मी सुद्धा घेते बाई घेते हो हो घेते याचा डब्बा वापरूनच काढतो आता हो चांदीची टोपली सोन्याला गुपली चांदीची टोपली सोन्याला गुपली आणि माया नवऱ्याच्या तोंडात काही मांजर मुतली काय नाही होत गुळला करून टाकायचा थुकून द्या काय नाही होत नवराच तसा लायकीचा आहे ना हो लोक काही म्हणजे माहित आहे गुणाचा आहे तो माहित आहे हो काही का असे ना महाराज हो नवरा तो नवरा असते महाराज मी नाही सांगत माझे जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात तुका म्हणे पतिवता आणि तिची देवावरी बाप म्हणून माझ्या नवऱ्याचं मी एक चांगलं उखाणा घेतो पाहणं कसं साजरं वाटलं त्याने हो नाही त्याने पहिल्यापासूनच मिशी फुटली नाही ते म्हणून उकरून घेतली हो घेते बाई घेते उकाला घेते नवऱ्याचं हो चांगलं घेते मोठं हो घेते
ऋणू जुणू जाते खिडकी वाटे पाहते, ऋणू जुणू जाते खिडकी वाटे पाहते, खिडकीला तीन तार अडकिताला घुंगर बाऱ्या, सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा, तिकून आला व्यापारी कापते पदर घालते वारा, वाड्यात वाड्यात सात वाड, सात वाड्याचे सात दरवाजे, सात दरवाजाची होती मी किल्ली, उघडते देवखोली, देवखोली होती खाट, खाटावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बशी, बशीत होता कप, कपात होतं दूध, दुधात पडली माशी, माझे साईलराव गेले काशी, विदर्भे त्यांची येणारी एकादशी. अशोकाला घ्या लागते, पान कशा पाहून राहिला बाया, डोक्यावरच हात ठेवला बाई, काय पाय ते पाहिलं मावशी कशी पाहून राहिली, विचार करते बाई ठेवाली. हो म्हणत असं मी तू या वयात होती बाई तर अशी नव्हती दिसत, हो म्हणत असं. आजी आता रंगारंगाचा आला आजी, हो रंगारंगाचे फाउंडेशन निघलं, तू या वक्ती तसं नव्हतं, आता रंगारंगाचं आलं. म्हणून महाराज फाटकीचं लुगडी आहे, तुटकीचं चोळी आहे, शिवाला दोरा नाही, मोडका पलंग आहे, तुटकी नेवार आहे, झोपाला नरम बिछाना नाही मायबाप, सुरकी जमोती गुडदाव सोने या राज्यात लेणे नाही मायबाप, एका जनार्दनी समरस झाले आणि तो रसिके नाही. लक्षात असू द्या मायबाप, माझ्या भारुडाचा भावार्थ ऐका, माझ्या भारुडाचा भावार्थ ऐका, नुसतं सोंग पाहू नका, सोंग पाहून आपल्या जीवनाचं सार्थक नाही मायबाप. अरे आज मी माणसासारखा माणूस असून, आज मी माणसासारखा माणूस असून तुमच्या समोर मला साडी घालायला लागते मायबाप. लक्षात असू द्या, आम्हाला काही शौक आहे का हो तुमच्या समोर साडी लुगडं घालण्याचा, आम्हाला शौक आहे का? पण असं शौक कशासाठी घ्यावं लागतं महाराज? आज मी एवढा नखरा केला म्हणून एवढा विक्रा जमा आहे मायबाप. लक्षात असू द्या, आज जर मी एवढा नखरा केला नसता तर एवढा विक्रा जमा झाला नसता मायबाप. अरे करू द्या, काय म्हणते लोक म्हणू द्या, लोकांचं मिनित आहे महाराज. कोणाला काय म्हणतील लोक सांगता येत नाही, कोणाला काय म्हणतील लोक सांगता येत नाही महाराज. अरे माझ्या देवानी सुद्धा साडी घातली महाराज, ज्यावेळेस चोकोबारायाच्या पत्नीचं बाळंतपण होतं ना महाराज, माझ्या देवानी सुद्धा साडी घालून त्या चोकोबारायाच्या बायकोचं बाळंतपण केलं महाराज. लक्षात असू द्या, अरे माझ्या देवानी जर साडी घातली तर मी या जगासाठी साडी घालण्यासाठी काय करू महाराज. वाढावा या सुख भक्तिभाव धर्म आणि पुराचार राम, बस मला तेच करायचं आहे महाराज. अरे विठू तुझ्या नावाची मला नाही लाज महाराज. अरे म्हणू द्या लोक काय म्हणते, किती बोलतील काय बोलतील, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. लोकांना बोलू द्या, अरे हाती चाले बाजार आणि बुद्धी भुगे हजार मायबाप. लक्षात ठेवा, मी लोक काय म्हणते त्याच्याकडे पाहत नाही महाराज. मला माझ्या देवानी सुद्धा तेच कार्य केलंय, माझ्या साधू संतांनी सुद्धा तेच कार्य केलंय आहे, मला सुद्धा तेच कार्य करायचं आहे महाराज. घराघरापर्यंत मला त्या देवाचं कार्य पोहोचवायचं आहे. म्हणून लोक काय म्हणतील मी याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून माझ्या भावनाचा भावार्थ ऐका मायबाप. लावणी मृदुंग सुखी टाळा घोष आणि सेऊ ब्रह्मरस आवडी. आपल्या गावामध्ये 2 दिवस असं सुंदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची पुण्यतिथी आहे महाराज. या पुण्यतिथीमध्ये जेवढा काही आपल्याला आनंद घेता आला आपण आनंद घेतला. एखाद्या दुकानात जा आणि 10 रुपयाचा आनंद विकत मागा, भेटते का? भेटते का? नाही महाराज. आनंद कुठे आहे महाराज? या संतांच्या दरबारात आनंद आहे. म्हणून या इथेच आपण आनंद घेतला पाहिजे. आंब्याचा नाही, निंबाचा नाही, आगळा वेगळा कोणताच रस नाही सांगितला आहे महाराज. जो आपल्या गावामध्ये 2 दिवस ज्ञानाचा रस दळवळला महाराज, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे विचार दळवळले महाराज, तो रस सांगितला आहे महाराज. तो रस आपल्यामध्ये उतरवायचा आहे, वाईटपणा बाहेर काढायचा आहे. तुम्ही म्हणाल बाई, तुम्ही म्हणाल आमच्या गावात खुशाल आली, आमच्या गावातलाच पोरगा उभा केला आणि नवरा नको नवरा नको नवरा नको म्हणून सांगून गेली. तुम्ही सुद्धा घरी जा आणि तशाच म्हणा नवरा नको नवरा नको. पण लक्षात असू द्या, नवरा कोणता नाही सांगितला महाराज. आपण नुसतं सोंग पाहतो, या सोंगातलं काही घेत नाही महाराज. नवरा कोणता नाही सांगितलाय महाराज. हा माझा संसार रूपी नवरा नाही आहे महाराज. आज मी याला नवरा केला, हा माझा संसार रूपी नवरा नाही आहे. आणि जी माझ्या नवऱ्याने आज दारू पिली ना महाराज, ही कोणती दारू नाही महाराज, ही कोणती दारू आहे महाराज. या संतांच्या दरबारातली या सानिध्यातली दारू घेतली,
कितीची दारूची पिलं मारा माझा नवरा. तुम्ही म्हणा तुम्ही सुद्धा घरी जाल तशाच म्हणा नवऱ्याने. बाई सांगत होती नवरा नको नवरा नको. तुम्ही सुद्धा म्हणाल का नवरा नको म्हणून. नवरा कोणता सांगितला ते लक्षात घ्या. घर कोणतं सांगितलंय महाराज. आपल्याला सुंदर असा 3.5 हाताचं मनुष्य देह दिला महाराज. हे माझं घर आहे. आणि याच्यामध्ये विकल्प रूपी नवरा म्हणजे काम नावाचा नवरा हा माझा नवरा आहे. याला बाहेर काढायचा आहे. याच्यातला विकल्प हा बाहेर काढायचा आहे आणि याच्यामध्ये चांगलंपणा उतरवायचा आहे. आंबाडीची भाजी सांगितली. आंबाडीची भाजी आंबटपणा काढा आणि गोडपणा उतरवा आणि जीवाचा उद्धार करून घ्या मायबाप. या इकडे सांगा आजपासून मी दारू पिणार नाही मला सांगा. हा? आजपासून दारू पिणार नाही. आजपासून मी दारू पिणार नाही. माझ्या नवऱ्याने आजपासून सांगितलं मायबाप मी दारू पिणार नाही म्हणून. या भारुडातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की दारूचं व्यसन करू नका म्हणून. इथे बसून असलेल्या तरुण भावांना माझ्या मायबापांना हात जोडून नम्र विनंती आहे. दारूचं व्यसन नका करू माझ्या भावांनो. मला हेच या भारुडातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून महाराज कोणी उठून जायचं नाही. लगेच मी जाते आणि माझ्या भारुडाचं दुसरं पात्र मी तुमच्या समोर सादर करते महाराज. कोणी उठून जायचं नाही. राजा नको ग बाई नवरा नको ग बाई.